ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। मंगळसूत्र चोर हा आरोप का केला जातो पहा काय म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर। नमस्कार मित्रांनो, महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर नेहमीच विरोधक हे मंगळसूत्र चोर असा आरोप करत असतात। याच आरोपावर आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेटपणे रोखठोकपणे उत्तर दिलेले आहे। पहा नेमकं काय म्हणतात आमदार गोपीचंद पडळकर। हे बघा, दरोडेखोर हे म्हणतायत का नाही, मला ह्या विषयावरती मी कधी बोलत नव्हतो, परंतु हे राष्ट्रवादीचंच काम आहे। माझ्यावरती जे मंगळसूत्र चोरीचा आरोप घातला तेव्हा त्यांचा तिथं अपक्ष आमदार 2009 साली जो 17 उमेदवारांनी इच्छुक पाठिंबा दिला होता आणि तेव्हा मी विधानसभेची निवडणूक लढवली। मला 19,000 मतं पडली आणि हा गडी 2-2.5 हजार मतांनी पडला। तेव्हा स्वर्गीय RR पाटील मेलेल्या माणसावरती बोलायचं नसतं, परंतु हे सातत्याने या विषयावरती बोलतायत। तर ते तेव्हा गृहमंत्री होते आणि ते त्यांचे एकदम मानसबंधू होते। हे तर आमच्या आटपाडीत जरा काय दगड जरी पडला तरी लगेच त्याची केस व्हायची। आता एका लग्नामध्ये मी त्या लग्न पत्रिकेतला प्रमुख पाहुणा होतो, लग्न पत्रिकेमध्ये माझं प्रमुख पाहुणे म्हणून नाव होतं आणि त्या लग्नामध्ये भांडणं झाली। जेव्हा भांडणं झाली तेव्हा मी स्वतः तिथं उपस्थित नव्हतो, मी 1 तास लेट तिथं आलो होतो, तरी सुद्धा माझ्यावरती केस घातली। हे राष्ट्रवादीचंच पाप आहे। आणि तेव्हा या बिंडोक लोकांना माहित नाही, मी 22व्या वर्षी सफारी गाडीतनं फिरतोय, तेव्हा तुमच्या छड्ड्या सुद्धा तुम्हाला नीट घालायला नव्हत्या। हे माझी पार्श्वभूमी लोकांना विचारून घ्या। आणि धनगराचा पोरगा आहे, असल्या चोऱ्या माऱ्या करायची आमची औलाद नाही रे। परंतु आता तुमचा जेव्हा मी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलतो तेव्हा प्रस्थापितांच्याकडे दुसरा काय पर्याय नसतो। एक तर पोलीस, दुसरा तहसीलदार, तिसरा तलाठी, चौथा ग्रामसेवक, मग SP, कलेक्टर, प्रशासनाशिवाय हे जगू शकत नाहीत। आणि म्हणून त्यांनी ते माझ्यावरती केस टाकली आणि त्यामुळे असली कोणी लोक माझ्या विरोधात बोलत असतील, मी या विषयावरती बोलतोय। कार्यक्रमाला कुणाला बोलावणं कुणाला न, तो आमचा विषय आहे ना। तुम्ही कशाला एवढंच नकोय उतर कुठल्या गाडीत बसू, हा आमचा विषय। आम्ही तुम्हाला कुणाला बोलतो, तुमचे सगळे कार्यक्रम होतात, हा विषय आमचा आहे, समाजाचा विषय आहे। समाज ठरवं कुणाला बोलवायचं, समाजाला वाटलं तुम्हाला बोलवायचं तर तुम्हाला बोलवतील। आमदार गोपीचंद पडळकर व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचे विधिमंडळात पाहायला मिळाले। त्यानंतर दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट हाणामारीपर्यंत प्रकार झाला। यानंतर मंगळसूत्र चोर हा आरोप नेमका त्यांच्यावर कशामुळे केला जातो या संदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात त्यांनी स्वतःपणे या आरोपावर खुलासा केलेला आहे आणि ती घटना काय होती हे देखील सविस्तरपणे सांगितलेले आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद। आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका।